जिलेबी आणि तीही गरमागरम घरी बनवलेली असेल तर स्वर्ग सुखच. नमस्कार, मी जयश्री देगावे, दिव्या फूड अँड हर्बल या चॅनलमध्ये आज आपण शिकत आहोत घरी जिलेबी कशी बनवायची. यासाठी मी 200 ग्राम म्हणजे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा वाटी आंबट ताक टाकलेले आहे. तुम्ही दही पण घेऊ शकता. दह्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा मग जर आंबट असेल तर. आणि लागेल तसं साधारण म्हणजे पाऊण वाटी पाणी टाका. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण आपण असं झालेलं पाहूया. थोडेसे बुडबुड आलेले दिसतील. त्यामध्ये आपण अरारूट टाकत आहोत. अरारूट ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता. त्यासाठी हे वापरायचं आहे की पाकात टाकल्यानंतर जिलेबी आपली नरम पडू नये. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जिलेबीचे मिश्रण 8 ते 10 तास भिजवावे लागते आणि हे असे कन्सिस्टन्सी लागेल त्यासाठी. हे मिश्रण आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेऊया. अशी ट्रान्सपरंट बॅग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा रिकामी झालेली तेलाची पिशवी सुद्धा वापरू शकता. हे मी सर्व मिश्रण या पिशवीत भरून रबर लावलेले आहे. इकडे पाकाची तयारी करूया. 1 वाटी मैदा म्हणजे 200 ग्राम मैदा होता. त्या ठिकाणी आपण 1.5 वाटी म्हणजे अर्धा किलो साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून 6 ते 7 मिनिट त्याचा पाक बनवलेला आहे. फार घट्ट म्हणजे एकतारी पाक नको आहे आपल्याला आणि एकदम सैल असाही पाक नको आहे. फार घट्ट पाक झाला तर पाक जिलेबीमध्ये पोहोचणार नाही. या मिश्रणाला रबर लावून ठेवते. म्हणजे हे मिश्रण आपण जिलेबी तळत असताना बाहेर येणार नाही. या पद्धतीने आणि खाली एक कोपरा छोटासा कापून घ्यायचा आहे, ज्यामध्ये ज्या साईजची आपल्याला जिलेबी पाहिजे. मी एकदम सुरुवातीला बारीक आकाराची बनवत आहे, कारण माझ्या मुलीने तशीच बनवायला सांगितली होती. सुरुवातीचे 1-2 बॅच त्या साईजचे काढल्यानंतर मी साईज मोठी केलेली आहे. तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या अगोदर थोडंसं कापा आणि नंतर मग पाहिजे तर मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. इकडे पाक आपला ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे. दुसऱ्या गॅसवर कढई ठेवून गरम केलेली आहे. त्यामध्ये आपण तूप किंवा तेलही टाकू शकता. माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूप टाकून ते गरम व्हायला ठेवलेले आहे. पाकामध्ये आपण केशरयुक्त दूध घातलेलं आहे. तसेच वेलची पूड टाकत आहोत. व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचे आहे. आपले तूप गरम झालेले आहे. जिलेबी करायला सुरुवात करूया. आपण छिद्र छोटे केले असल्यामुळे बारीक साईजची जिलेबी येत आहे. तुम्हाला ज्या आकाराची आवडते त्याप्रमाणे बनवा. जाड बारीक तुम्ही जसं छिद्र करणार त्याप्रमाणे बनवता येईल. आपल्याला फ्लॅट असलेली कढई किंवा मग ताट असेल तुमच्याकडे जाड बुडाचं तर तेही वापरू शकता. कारण खोलगट जर कढई वापरली तर सर्व जिलेबी एकत्र होणार. आपल्याला असं पसरटच पाहिजे. माझ्याकडे एवढीच होती आणि जेवढं त्याचं तळ बसेल तेवढंच मी तूप टाकलेलं आहे. फार जास्त टाकलं तर सर्व जिलेबी एकत्र झाली असती. तेवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे. बाकी मग जिलेबी करायला एकदम सोपी आहे. असा पाक तयार झालेला आहे आणि जिलेबी आपली सोनेरी रंगावर आलेली आहे. आता ही काढून पाकात टाकायची आहे. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपल्याला ही पाकात ठेवायची आणि नंतर ताटात काढून घ्यायची आहे. या ठिकाणी मी साईज थोडी मोठी केली आहे छिद्राची, कारण त्या
साईजच्या जिलेबीला खूप वेळ लागला असता. या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. गॅस थोडा मध्यम आकाराचाच ठेवायचा आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत. सोनेरी रंगावर तळायचे आहे. कच्ची ठेवली जिलेबी तर पाक मध्ये जाणार नाही आणि जास्त तळली तर करपट लागेल. सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे. तुम्ही पाहिले आहे, आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही. केशरी किंवा दुसरा कुठलाच कलर आपण वापरलेला नाही. केसराच्या काड्या दुधात बुडवून ठेवल्या होत्या, त्याच पाकात टाकल्यात. तो जो सोनेरी रंग आहे तेवढाच येणार आहे. व्यवस्थित तळल्या की बाजूलाच पातेल्यामध्ये पाकात टाकायचे आहेत. परत दुसरी बॅच करायला लागायचं आहे. व्यवस्थित पसरवून टाकायचे आहेत. सर्व एकत्र होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तयार झालेले जिलेबी पाकात व्यवस्थित बुडलेले आम्ही ताटात वरच्यावर काढत राहिले आणि कढईमध्ये दुसरं बनवत राहिले. अशा पद्धतीने सर्व जिलेबी तयार होतात. आपण 200 ग्राम मैद्यापासून जवळजवळ 750 ग्राम जिलेबी बनवलेली आहे, तेही चांगल्या तुपामध्ये. तर मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून घरच्या घरी जिलेबी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला पहिल्यांदा जिलेबी बनवताना काय प्रॉब्लेम आला का किंवा कशी वाटली बनवून. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे ऐकायला मला नक्की आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.